नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करते. म्हणजे आज ना मी खूप आणि खूप खुश आहे. त्याची कारणं दोन आहेत. एक कारण तर तुम्ही पाहताच आहात की मी ट्रेनमध्ये आहे, मी प्रवास करतेय आणि ट्रेनमध्ये मस्तपैकी मनासारखी विंडो सीट मिळाली आहे आणि त्यामुळे मी असा प्रवासाचा खूप आनंद घेते की ही बाहेर दिसणारा निसर्ग, पळणारी झाडं, डोंगर या सगळ्याचा आनंद घेत घेत असा माझा खूप छान प्रवास चाललाय आणि म्हणून मी जाम खुश आहे. मुळात प्रवास ही खूप आनंददायी अशी गोष्ट आहे ना. तो आनंद मी आत्ता घेतेय आणि खुश असण्याचं दुसरं कारण की आज मी बऱ्याच दिवसांनी माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्रीच्या कविता वाचणार आहे. खरं तर माझ्या आवडत्या कवयित्री असं म्हणण्यापेक्षा आपल्या तमाम महाराष्ट्रीयन रसिकांच्या त्या आवडत्या आणि आदराचं स्थान असलेल्या कवयित्री आहेत. प्रतिभा संपन्न असणं म्हणजे काय याचं उत्तर म्हणजे या कवयित्री. त्या कोण आहेत आणि त्यांच्या कोणत्या कविता मी वाचणार आहे हे सांगण्यापूर्वी मंडळी, नेहमीची प्रेमपूर्वक नम्र विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात अत्यंत प्रेमाने शेअर करा. आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनवर पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन, मी व्हिडिओ नवीन अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. मंडळी, मला काय वाटतं की कविता वाचणं, ऐकणं आणि शेअर करणं फार महत्त्वाचं आहे. कारण कवितेत सगळं असतं. आता इथेच बघा ना की हा मी निसर्ग सगळा जो पाहतेय, त्याचा आनंद घेतेय, हा सगळा निसर्ग सुद्धा कवितेत असतो ना, की जो आपल्याला खूप आनंद देतो. म्हणजे प्रत्यक्ष निसर्गात असणं आणि कवितेतला निसर्ग, एकूण काय दोन्ही निसर्ग आपल्याला आनंदच देतात. हे सगळं अनुभवण्यासाठी कविता वाचणं फार महत्वाचं आहे. या सगळ्या आपल्या भावभावनांचं प्रकटीकरण, रेखाटन या कवितेत होत असतं. आणि म्हणून जेव्हा आपण कविता वाचतो, ऐकतो, तेव्हा आपण एक प्रकारे स्वतःला व्यक्त करत असतो आणि मोकळे होत असतो. आणि मग आपल्याला असं खूप शांत वाटतं. म्हणून म्हणते की कविता वाचत राहा, ऐकत राहा, शेअर करा. कारण कवितेत सगळं असतं. फक्त आपण ते समजून घेणं गरजेचं असतं. चला मंडळी, आता कवितेबद्दल बोलूया. मंडळी, आज मी शांताबाई शेळके यांच्या कविता वाचणार आहे. हा आहे जून महिना आणि जून महिन्यात 5 जूनला असतो पर्यावरण दिन. त्यामुळे या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मी शांताबाईंच्या झाड या विषयाशी संबंधित अशा कविता वाचण्याचा प्रयत्न करणार आहे. झाड ही एक कॉमन गोष्ट या कवितेत आहे, पण प्रत्येक कवितेतलं झाड वेगळं आहे आणि त्या झाडाभोवतीचा विषयही वेगळा आहे. प्रत्येक झाडाशी असलेलं नातं वेगळं आहे. कुठे एखाद्या झाडापाशी कोणते तरी जाणीव ओले फास आहेत, तर एखाद्या झाडाची पसरलेली काळी सावली काहीतरी सांगू पाहते. तर एखादं झाड हिरवगार, स्तब्ध, अचल पाहत राहावं असं. ही झाडं अशी वेगळ्या रूपात आली असली तर या कवितेचा थेट विषय नक्कीच केवळ झाड नाही बरं का. असू दे, तो आतला अर्थ आपण ज्याचा त्याचा त्यानं आपापल्या आवडीप्रमाणे, आपापल्या दृष्टीप्रमाणे समजून घ्यायला हवा. आता ही पहिली कविता आहे. हे एक झाड आहे. हे एक झाड आहे. हे एक झाड आहे. हे एक झाड आहे. याचे माझे नाते.
हे एक झाड आहे, याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलांचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी. मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती, याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल, रुजते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैल. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानांमधून ओळखीचे जुने गाणे गाईन. हे एक झाड आहे. शांताबाई शेळके. मंडळी, कशी वाटली कविता? आवर्जून मला कमेंट करून सांगा प्लीज. तुमच्या कमेंट्स मला वाचायला खूप आवडेल. मंडळी, या झाडाचं आणि आपलं नातं काय? तर वाऱ्याची झुळूक दोघांवरून जाते. पहा मंडळी, नातं निर्माण होण्यासाठी एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा म्हटलं तर पुरते. ही अशी सहज सुंदर नात्याची गोष्ट शांताबाईंनाच सुचू शकते ना. मंडळी, आपला मूड ज्या वेळी जसा असतो ना, तसं त्यावेळी जगही आपल्याला दिसतं. अगदी तसंच आपल्या मूड सारखंच आपल्याला ते दिसतं. दुसरी कविता आहे सावली. ही शांताबाईंची पुढची कविता खूप सुंदर आहे. पण पहा की भर दुपारी हिरव्यागार पानांचं झाड समोर असूनही लक्षात येतोय तो त्या झाडांच्या फांद्या बुंद्यांचा आणि सभोवतालचा फक्त काळा रंग आणि त्याची सावली. असं का? समजून घ्यायला हवं ना. वाचते कविता सावली. सावली, शांताबाई शेळके. भर दुपार, रस्त्याच्या कडेला मी उभी, माझ्या पाठीशी उभे एक झाड आणि माझ्यासमोर त्याची सावली पसरलेली. झाडाचा बुंधा काळा, फांद्या काळ्या करड्या, हिरवीगार त्याची पाने, वर निळा जांभळा मोहर, चमकदार काळ्या पंखांचा एक कावळाही फांदीवर. झाडात अनेक रंग, काळा, करडा, हिरवा, निळा, जांभळा. माझ्या समोरची सावली मात्र फक्त काळी. बुंधा काळा, फांद्या काळ्या, पालवी काळी, मोहर काळा आणि कावळाही काळाच. सारे रंग भेदभाव विसरून काळेपणात एकवटलेले. झाडाला त्याचे झाडपण सावलीत भेटलेले. झाड स्वतःहून सावलीत जिवंत. सावली, शांताबाई शेळके. मंडळी, ह्या कविता तुम्हाला कशा वाटल्या ते मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. झाडांवरच्या या कविता होत्या. म्हटलं झाडांपाशीच जाऊन त्या वाचूया आणि तसं वाचण्याचा मी प्रयत्न केलाय. तर तुम्हाला या कविता कशा वाटल्या हे मला आवर्जून सांगा. मंडळी, हा चॅनल माझा सबस्क्राईब केला का? आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात देखील शेअर करा आणि त्यांना आवर्जून माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही स्वतःही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.